हॅलो, मी अश्विनी. मैत्रिणींनो, कधी कधी असं वाटतं ना की मी 40 वर्षाची होऊन गेले, मुलं मोठी झाली किंवा काही जणांची शिक्षणानिमित्त बाहेर पडली आणि हे सगळं चालायला लागलं, काही जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि मग अचानक एक शांतता येते आपल्या आयुष्यात. वर्षभर संसार, मुलं, जबाबदाऱ्या आपण सांभाळत असतो. आता मला माझ्यासाठी काय हवं आहे? तसं तर मी अजून 40शी गाठलेली नाहीये, पण जवळपास एक 30-35 नंतर किंवा 40शी जेव्हा आपण गाठत असतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातून थोड्या थोड्या जबाबदाऱ्या कमी होते आणि आपल्याला असं वाटतं की मला माझ्यासाठी काय हवं आहे, माझा आनंद कुठे आहे. हा प्रश्न इतका वेगळा असतो की आपल्या स्वतःलाच आपली स्वतःची भीती वाटते. तसा विचार करायला पण आयुष्याच्या या टप्प्यावर बऱ्याच स्त्रिया आपल्या स्वतःचा आवाज, फरक हे शोधायला सुरुवात करतात आणि तिथेच खरी जादू आहे. मैत्रिणींनो, आज मी तुमच्या सोबत बोलणार आहे 35-40शी ओलांडताना त्याबद्दलचा जो स्ट्रगल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 40शी नंतर आपण आपला आयुष्य बदलू शकतो. याबद्दल आयुष्याचा प्रत्येक एरियामध्ये आपण आपलं आयुष्य पॉझिटिव्ह, शांत आणि आत्मविश्वासाने भरलेलं बनवू शकतो. एकदा का 40शी मध्ये स्ट्रगल सुरू होते, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात जे बदल होतं ते म्हणजे आपलं वजन वाढायला लागतं. आपल्या नको त्या गोष्टी म्हणजेच पोट, कमरेचा घेर जास्त वाढतो, थकवा जाणवतो, सांधे दुखायला लागतात, आपली त्वचा ही कोरडी व्हायला लागते. आरशात बघून ही मीच आहे का, हे असा प्रश्न आपल्याला पडतो. पण खरं सांगू मैत्रिणींनो, शरीर म्हणजे बदल येणारच, हा स्ट्रगल नाही. हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. फक्त आपल्या मनाची तयारी आपण करत नाही. आपल्याला कोणी आवर्जून हे सांगणार नाही, पण ह्या गोष्टी ह्या घडणारच. म्हणूनच ते आपल्याला, त्यासाठी आपण ते सहन करून घ्यायचं. सहन म्हणजे असं नाही, ते स्वीकार करून घ्यायचं, कारण हे नैसर्गिक आहे. माझी काळजी आतापर्यंत मी घेतली नाही, पण आता आपल्या शरीराचा विचार करायची गरज भासली आहे. खरं तर जबाबदारीमुळे तो विचार करायला वेळच मिळाला नाही, पण आता तो विचार करण्याची वेळ आली आहे. तुमच्या शरीराशी लढू नका, त्याच्याशी मैत्री करा. तुमचं शरीर तुमचं शत्रू नाही. ती अशी जागा आहे जिथे तुम्हाला आयुष्यभर राहायचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुम्ही रोज फक्त 20 मिनिटे का होईना चालायला लागा. मैत्रिणींनो, चहा म्हणजे सर्वांचा वीक पॉइंट. चहा सकाळचे 8 वाजले किंवा संध्याकाळचे 4 वाजले की एक तलफ होते. तर 40शी नंतर किंवा 35शी नंतर तुम्ही या वेळेस चहाऐवजी लिंबू पाणी घ्या, कारण चहा, कॉफी ह्या गोष्टी तुमच्या शरीराला डिहायड्रेट करतात. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे बदल होत जातात. आपली आयडेंटिटी आपल्याला पुन्हा शोधावी लागेल. स्वतंत्र आपल्याला व्हावं लागेल. जेव्हा आपल्याला थोडा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही त्या मोकळ्या वेळेत काय करू शकता? तर अशा वेळी आपण स्वतःसाठी वेळ काढायचा. सकाळ संध्याकाळ 20 मिनिटे आपण फिरायला जायचं. हो, फक्त तुम्ही चालायला गेलात तरी चालेल, कारण आता ह्या वेळेला आपली मुलं मोठी होऊन जातात आणि आपले जे हस्बंड असतात, जो कारभारी असतो, ते सुद्धा बिझी झालेले असतात. मुलांप्रमाणेच ते सुद्धा त्यांच्या कामात अजून व्यस्त झालेले असतात. जर याच्या आधी आपण कधी स्वतःसाठी वेळ काढला नसेल तर हा प्रश्न फारच त्रास देतो. आपण सगळ्यांसाठी जगलो आणि त्यात काहीच चुकीचं नाही, पण त्यामुळे आता हा मोकळा वेळ मिळतोय तो तुम्हाला खायला उठतो. इथून पुढे मात्र तुम्हाला हे वेळ सत्कारने लावायचा आहे. हे आता कसं करायचं, हे ते कसं जमणार, हे आपल्याला नको ते भीतीदायक प्रश्न पडतात. तर यावेळेस काय करायचं? एक डायरी घ्यायची
आणि आठवडाभर झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी तुम्ही लिहा की आज मला काय आवडलं, अजून कशाबद्दल आनंद वाटला, मला काय करायला आवडेल. हळूहळू तुमच्या स्वतःच्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतील. कदाचित तुम्हाला पेंटिंग आवडेल, गाणं आवडेल किंवा फक्त शांत बसायला आवडेल. आपल्या आतल्या अशा बऱ्याच गोष्टी असतात जे आपल्याला सुद्धा माहीत नसतात. का तर आपण फक्त दुसऱ्यांसाठी करत बसतो आणि आपल्या आवडीनिवडी आपण विसरून जातो. आधी आपल्याला वेळ मिळत नसतो, जरी माहीत असले तरी, पण आता वेळ मिळतोय ना, मग त्याचा पुरेपूर वापर आपण स्वतःच्या आवडीनिवडीसाठी, ते जपण्यासाठी करायचं. होय मैत्रिणींनो, कितीही झालं तरी आपल्या नात्यांमधील नवीन बॅलन्स आपल्याला शोधावा लागतो. एक ठराविक वयानंतर नाती बदलायला लागतात. आपल्या कारभारीशी बोलणं कमी होतं, कारण मुलांविषयी बोलायला फार कमी उरलेलं नसतं आणि आपल्याविषयी बोलण्यासाठी असं काही आहे हे आपल्याला वाटतच नाही. तर स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी जगा, आपल्या शरीराची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची काळजी घ्या. कारण आपलं मन हे आपलं आहे, त्याला जपणं हे आपली जबाबदारी आहे. आनंदाने राहा, आनंदाने जीवन जगा. आयुष्य हे ओझं समजू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नंतर. बाय.